रूपा पाहता लोचने आता तरी पुढे हाचे उपदेश आता रे पुढे हाचे उपदेश आता रे पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा पुढे हाचे उपदेश पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा काळाच्या पाया माझे दंडवत काळाच्या पाया माझे दंडवत काळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध कर फुलाले चित्त शुद्ध कर करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन हे ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन करोनी मन शिकविध करोनी मन एकविध करोनी मन एकविध सकाळाच्या पाया माझे दंडवत सकाळाच्या पाया माझे दंडवत काळाच्या पाया माझे दंडवत लाले चित्त शुद्ध करा लाले चित्त शुद्ध कर चित्त शुद्ध कर कामणे हित होय तो व्यापार कामने लाभ होय तो व्यापार कामणे हित होय तो व्यापार कामने हित होय तो व्यापार काय पाय शिकवावे काय भार शिकवावे करा काय भार शिकवावे कामणे हित होय तो व्यापार कामने हित होय तो व्यापार कामणे हित होय तो व्यापार कामने हित होय तो व्यापार करा काय भार शिकवावे भार काय शिकवावे भार काय शिकवावे काळाच्या काळाच्या पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत काळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा घोबार घोबार विठोबार घोमार घोबार घोबार घोमार घोमार घोबार घोबार घोमार घोमार घोबार घोबार घोमार घोमार जय जय घोबार घोबार घोमार जय जय घोबार घोबार जय जय घोबार घोबार जय जय घोबार घोबार विठ्ठला विठ्ठल विठ्ठल थोडा पक्वताचा आवाज वाढवा विठ्ठल 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 विठ्ठल
पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्यतिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडु पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया गंगा कुमा तने कते दावितारू गंगा कुमा तने कते दावितारू गंगा कुमा तने कते विसारू गंगा कुमा तने कते दावितारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया ज्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकया. नमन करते तुकाराम महाराज. दास झाले दास. दास झाल्यानंतर ठेवा भेटतो काही आणि मग मार्गदर्शन उपदेश करण्याचा अधिकार भेटतो. संतांनी आधी केले आणि मग सांगितले. तुका म्हणे वाचून सांगे नाही, तुका म्हणे चाकून सांग. वाचून नाही सांगितलं त्यांनी. वाचणं गरजेचं आहे, वाचल्याशिवाय कळणार नाही. पण तुका म्हणे चाकून सांगेल. माझा अनुभव आहे अंगी. कशाचा अनुभव आहे? ज्याला आत्मा म्हणतात, परमात्मा म्हणतात, ब्रह्मचैतन्य म्हणतात, तो सर्वांच्या हृदयात आहे. त्याची मला प्रत्यक्ष अनुभूती आली. आणि हे व्यासपीठ आपल्या वारकरी संप्रदायाचं त्याच्यासाठी. तुका म्हणे येथे पाहिजे किंवा अनुभव आला अंग आणि तो या जगा हा देव आपुला सकेला हा माझा अनुभव आहे. किंवा अनुभवच येथे व्हावा शिष्टाचार न लगती चार आम्हा पुढे. आपण दास व्हायला तयार नाही. तुकाराम महाराज दास झाले, सावकार होते तरी दास झाले. आपल्याकडे काहीच नाही. त्यांना महात्म्य कळालं, मनुष्य जन्माचं महात्म्य कळालं पाहिजे. हे जे मिळालेलं शरीर आहे ना, याचं सुद्धा महात्म्य कळावं लागतं. मग संतांचं, मग देवांचं महात्म्य कळेल. मनुष्य जन्माचंच महत्व नाही कळालं तर त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो. आणि मी दास आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादिलक्षम एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु नमामि. हे मजा नाही हे म्हणणं. म्हणजे ही सगळी सद्गुरूंची लक्षणे सांगितली. आणि सद्गुरूंची लक्षणं आणि परमात्म्याची लक्षणं साम्य आहेत. दोघांमध्ये फरक नाही. कारण हरी तेथे संतन, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. आत्मरूप गणेशू केल्या स्मरण. कोणत्या गणपतीला नमस्कार करतो? आत्म्याला नमस्कार केलेले. आत्म्याला गणपती म्हटलेले आहे. आपल्या बाजूला ओझर आहे, लेण्याद्री आहे. हे तर आपल्या तालुक्याचं वैभव आहे. पण वैभव असून कळायला पाहिजे आपण ज्यांच्या पाया पडतो त्यांना दुर्वाच वाहतात बरं का. दुर्वा. आणि आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात? हरळ. ती उपटून काढली आणि बांधावर सुकायला टाकली तर ती जळून जाती, परत उगवत नाही, नाही का? बांधावर टाकली तरी ती जशी अजर अमर आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, हरळ ही कशी आहे? अमर आहे, अमृत तुल्य आहे. तिला मारण्याचा प्रयत्न केला तरी ती मरू शकत नाही. मुंबईला त्या
जर संकष्टी चतुर्थी वगैरे असले, मंगळवार असलं तर 21 जुड्या घेतात, 21 जुड्या वाया. कोणाला? गणपतीला. हे बाप्पा तुम्ही, मी आणि हे जे मधलं प्रतीक आहे ना, हे सुद्धा अमर तत्व आहे. आणि म्हणून मी तुला अशा प्रकाराने अनन्य शरण आलेले, सजाती आहे, हरळ अमृतुल्य आहे. बाप्पा गणपती बाप्पा अमृतुल्य आहे. आणि मी सुद्धा अमर आहा, अमर आहा, खरे की खोटे आपण न मारणारे आहोत. एवढं जरी कळालं तरी आपलं कल्याण झालं. सप्ताह केल्याचं फळ भेटलं समजायचं. मरणारे नाहीत आपण. मरतं शरीर, शरीर सुद्धा मरत नाही. त्याची सुद्धा विल्हेवाट जी करतोय ना आपण, त्याला गती मिळते. ही पंचमहाभूत साह्यभूत झाले. आपल्याला आमदार साहेब साह्यभूत येतं म्हणले, घ्या हॉल बनवून घ्या, पाण्याची टाकी बनवून घ्या, व्यायामशाळा बनवून घ्या, रस्त्याची कामं करून घ्या. देव साह्यभूत झालेत. काय केलं पाहिजे आपण? त्याच्यासाठी त्यांचं स्वरूप कळालं पाहिजे. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, म्हणजे गणपतीचं विस्मरण झाले. कोणत्या गणपतीचं विस्मरण झाले? आत्मरूप गणेशाचं विस्मरण आहे. जरी गणपतीच्या देवळात असले तरी, गणपतीच्या गावात असले तरी, तो गणपती ज्ञानेश्वर महाराज पूर्ण अर्थतेने तुमच्या आपल्या गळी उतरू पाहतात. ओम नमोजी, ओम ओम काय ज्ञानेश्वरीची पहिली ओळ? ओम नमोजी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वस्ववेद्या, आत्मरूपा, स्वतःच स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूप देवा तुची गणेशू. आत्मा गणेश आहे आपल्या हृदयातला. हे आपल्याला समजलं ना तर कुठे जायची गरज नाही आपल्याला. त्याच्यासाठी सांगितले ठाईचं वैसोनी करा एक. हिंड फिरिस्तीपणा बंद झाला पाहिजे. परमार्थाच्या नावावर हिंड फिरिस्तीपणा आहे. रजोगुणी माणसं जातात फिरायला, महाबळेश्वर वगैरे. तसे जातोय का आपण पंढरपूरला, काशीला? कशासाठी जातोय आपला? आत्मरूप गणेशू केल्या स्मरण, मग होय सकळ विद्येचे अधिकरण. जेवढ्या विद्या आहेत याचं सार कळालं जाईल आपल्याला. ते वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, हे करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. तुकाराम महाराजांना मिळाला बाबाजी चैतन्यांकडून अनुग्रह. आणि नाथबाबांचे हे म्हणणे, नाथबाबांना कोणाकडून अनुग्रह भेटलेला आहे? अनुग्रह तरी कशाला म्हणतात हे तरी माहिती का? तुकाराम महाराजांचा बाबाजी चैतन्यांनी दिला. बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी, मंत्र दिला राम कृष्ण हरी.
सोहळा झाला. तुकाराम महाराजांच्या अनुग्रह दिनाप्रित्यर्थ मुंबईमध्ये सुद्धा ओतूरची मंडळी साजरा करतात, इथे साजरा करतात. परंतु तुकाराम महाराजांना अनुग्रह भेटला, हा पवित्र क्षण आहे, हा पवित्र दिन आहे, त्या निमित्ताने साजरा करतात. हे शुद्ध भाव आहे. पण त्याच्या पाठीमाग दुसरा भाव हा पाहिजे, जे तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांकडून भेटलं ते मला भेटलं पाहिजे. हा भाव 2 नंबरचा, पण तसा 1 नंबरचा भाव आहे. आम्हाला भेटलं पाहिजे, शुद्ध भाव आपल्याला मिळाला पाहिजे. आणि तो कशाने होणार तर पुण्य करता करता अशा संतांच्या देवाच्या जयंत्या, संतांच्या पुण्यतिथ्या, अनुग्रहाचे दिवस हे साजरं करता करता तिळ तिळ पुण्य सापडे. मग ते पुण्य जमा होता 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 संतांची भेट होते. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. ज्ञानेश्वर महाराज करत नाहीत, बाबाजी चैतन्य एकनाथ महाराजांवर झाली, जनार्दन स्वामींच्या माध्यमातून झाली. पण माल कोणाचं सांगतायत ते? ज्ञानोबरायांचा माल आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा तुम्ही आमच्यावर करुणा करा. आनंदी क्षेत्रात पण लोक राहतात, आहेत, ग्रामस्थ आहेत, विद्यार्थी आहेत, आपण सगळे कशासाठी आहेत? त्यांची आपल्यावर काय झाली पाहिजे? करुणा झाली पाहिजे. आणि त्यांनी काय दिला पाहिजे आपल्याला? अनुग्रह. अनुग्रह कशाला म्हणतात ना, त्याचा एक बारकाई विचार. तैसे कैसे अनुग्रहाचे करणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 11व्या अध्यायात. पार्थाचे पाहणे अथवा न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून ठेविले बा. अनुग्रहाचं करणं असे बरं का. ज्याला अनुग्रह मिळाले त्यांनी पण विचार करायचा आपल्याला असं झाले काय. कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे अथवा न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून ठेवले. अर्जुनाने डोळे बंद केले तरी त्याला विश्वरूप दर्शन होते. आपल्याला डोळे उघडे ठेवूनही नाही, बंद करून नाही, पळून पळून हैराण झालेलो आहे आपण, तरी सुद्धा आपल्याला नाही का? वर्मय भक्ती क्षेत्रातलं काय? वर्मय. ऐसे वर्म मज नारायण कैसे वर्मय. कळायला पाहिजे 3 गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहे. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात दुर्लभम त्रवमेव देवानुग्रह हेतुकम. देवाचा अनुग्रह होण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्यात हे पहिलं मनुष्यत्व. मिळालं ना आपल्याला, मनुष्यत्व मिळाले. किती जणांना कळाले? खावं प्यावं ल्यावं मेलं म्हणजे गेलं. कोणी पाहिलं? कोणी पाहिलं? आम्ही आहे ना पाहिलं. आम्ही पाहिलंय. तुमची जाळपोळ झाली का नदी हो, त्या दिवशी आम्ही पीठ झाकून ठेवणारच आहे. आणि पाहणार आहे कुत्रा झाला, मांजर झाला, गाढव झालं, डुक्कर झाला. थांबलं पाहिजे हे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे याची जाणच नाहीये. मनुष्य जन्म मिळालाय तो कवड्या रेवड्यावारी घालवलेला आहे. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन मनती ते होते देवाची होईन मनती ते होते. चित्ती न करावे नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. नरदेह निधान लागले हात. नरदेह निधान लागले हात. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन ते होते. नरदेह निदान आहे बरं का. नरदेह अमृत तुल्य आहे. नरदेहच आत्मा आहे. नरदेहच आत्मा आहे. इथं जंक्शन स्टेशन आहे. नरकाला जायचं, स्वर्गाला जायचं, मृत्यूलोकात जायचं, पाताळात जायचं, इथे ठरू शकतो. आत्मा ज्ञानदेवाप्रमाण. आत्मा हा निधान. तैसे पवित्र की निधान. ऐसे हे ज्ञान. येथे मन शुद्ध की जे चोखाळ. आत्मा शुद्ध, ज्ञान शुद्ध, निधान. ज्ञान निधान, आत्मा निधान आणि नरदेह निधान. एका जातीचे ते शरीरच ब्रह्म आहे. बापरे. हा
म्हणून त्याची विल्हेवाट जातानी सुद्धा ते मिळत नाही. नरदेह दुर्लभ जाना. स्वर्गीचे ते भिकारी म्हणतात खाली यायचे. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा मृत्युलोकी भावा जन्मावा मृत्युलोकी भावा जन्मावा मृत्युलोकी भावा स्वर्गीचे आम्हाला इच्छिता देवा भावा जन्मावा भावा जन्मावा मृत्युलोकी यांना कॉल करून विचारायचं ना का बा वरती काही टंचाई आहे का काही, का खाली यायचंय तुम्हाला, खाली असं काय ठेवलेलं आहे. बरं खालच्यांना विचारा, खालचे म्हणतात वैतागलो बाबा हैराण झालो आणि पुण्य करून शिड्या करून वर जायच्या प्रयत्नात हे मृत्यूलोकीचे फराटे. येथ जरी अवचित जन्मला असी ठरून कोण माईचाला आलेला नाही. अकस्मात आई वडिलांचं जेव्हा ऐक्य होतं ना तेव्हा हजारो एक्स आणि हजारो वाय तर पडत असतात तिथं. त्याच्यात एकाच कर्ण सानुकूल होतो आणि तो मृत्यू लोकात जन्माला येतो, बाकीचे सगळे गटाराला जाऊन मिळतात. असा दुर्लभम मनुष्य देह. आणि देह नाम तरी पण तो कसा आहे क्षणभंगूर, त्याची गॅरंटी नाही. मिळालेल्या वेळेचं सोनं करायला पाहिजे आपण. सोनं करायला त्याची तेवढी मागील पुण्याही पाहिजे. आपल्या आईची डिलिव्हरी जरी झाली असेल मामाच्या घरी तर मामीने 5वीच्या दिवशी रात्रभर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं पाहिजे. माझ्या भाच्याच्या जीवनात संत दर्शनाचा योग असावा. माझ्या जीवनात बत्ती लागल्यावर कसा आपण लगेच पाया पडतो तसा तैसा ज्ञान प्रकाश होईल, तैसा मोह आणि अंधकार जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थागा. गुरु कशाला म्हणायचं, सद्गुरु कोणाला म्हणायचं नसतं बरं का. आपला भाव वेगळा आहे. मी म्हणेल हे बाबा माझे सद्गुरू आहे, हे माझे सद्गुरू आहे, पण सद्गुरू कोणला नाही म्हणत. एकनाथ महाराज भागवतात सांगतात, अरे मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत, आयते पडलेले बोकाळलेले आहेत ते, पण शिष्याशी सद्वस्तू मिळवी या ते सद्गुरू श्रीकृष्ण मानी. श्रीकृष्ण त्यांना सद्गुरू म्हणतात. या जगात कूड आहे. सत म्हणजे सत्य आहे परमात्मा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तू सत्य आहेस. आता या घडीला आपल्या अवतीभोवती एक गच्च भरलेला आहे परमात्मा. त्याचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे आणि तो ज्याची धमक आहे करून द्यायची त्याचं नाव सद्गुरू आहे. तू का म्हणे येते पाहिजे जातीचे. कोणत्या जातीचे पाहिजे, पैसे उकळणारे, आमची सेवा करणारे, आम्ही कीर्तनकार आहेत असं म्हणणारा सुद्धा संत नाहीये. कीर्तनकार आणि संत यांच्यामध्ये जमीन आसमान फरक आहे. त्याशी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. कोणाला काय म्हणून उपयोगाचं नाही. बहुत केले पाठांतर तुकाराम महाराज म्हणतात, पण वर्म राहिले से दूर. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवन मी काय कार्य करतो त्याची सुद्धा जाणीव नाही राहिली पाहिजे. मी कीर्तन करतो, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी गावगाडा चालवतो, याची जोपर्यंत जाणीव आहे ना तोपर्यंत नाही. चल तू का म्हणे नाही जाणीव अंतरा अंतरी तो थारा आनंदाचा गुदगुल्या होतात आतमध्ये. आत्म्याची भेट होते तेव्हा. आत्म्याची भेट झाल्याशिवाय सुख मिळू शकत नाही ना. किंबहुना सोय जीव आत्म्याशील आहे. आत्म्याची जीवाची जिथे भेट होते आणि तिथं ज्या गुदगुल्या होतात त्याला सुख म्हणतात. किंबहुना सोय जीव आत्म्याशील आहे तेथ जे होय तया नाम सुख. लौकिक सुखाला सुख म्हणत नाही ते. लौकिक सुखाला काय म्हणतात, लय मोठा बंगला असला तरी त्याला काय म्हणतात, अनेक नका पडू हे गबाळ गबाळ जमा केलेलं आहे सगळं. लय लय मोठा माणूस आहे, लय आहे ना ज्याच्याकडं त्याला हे उल्लंघन करून नाही येता यायचं बरं का. 50 एकर जमीन बागायती, मुंबईला बंगले, इकडं बंगले तिकडं. बाबाला टाइम कुठे डोकं द्यायला इकडं. बघा मुखी नाही नाम आग लागोता सुका काय प्रमाणे आठवत. हरी नाही मुखा आग लागोता सुका. मुखात हरी नाही. सगळी सुख असली तर पेटली ती. त्याचं नाव आहे पूर्वजन्मी पाप केली. ते हे बहु विस्तारले सुटला पाहिजे त्याच्यात.
संत ज्ञान आपलं मिळण्यासाठी आपल्याला जे सुख पाहिजे त्याला आत्म्याच्या भेटीत जे होतं त्याला सुख म्हणतात. आणि ते सुख संतांकडे राहायचे. अहो आजूबाजूला एवढा गच्च परमात्मा भरलेला आहे, तरी तुम्ही विचारा ना एखाद्या बाबांना. आपलं कोणत्याही बाबांचं काही घेणं देणं नाही, पण तुम्ही विचार बाबा देव भेटेल का, देव भेटेल का? हा, ते काय एवढं सोपं आहे का? देव भेटणं एवढं सोपं आहे का? मग हे कशाला करायची? याचं उद्दिष्ट काय? आपुला तो एक देव करून घ्या तो एक देव तो एक देव करुणे आपुला तो एक देव करून घ्या. तेने विना जीवा दुःख नाहीये. बिन जीवा नोये, बिन बिना जीवा दुःख नोये. सुख कधी होईल? आत्म्याची भेट झाल्याशिवाय सुख होऊ शकत नाही. देवाची भेट झाल्याशिवाय सुख होऊ शकत नाही. बाकी जरी तुम्ही म्हणत असाल आम्ही सुखात आहे, आम्ही खुशाले, तरी माऊली म्हणतात नवव्या अध्यायात मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी कोणी ऐकली श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. इंगळावर झोपले, इंगळावर आहेत आता आपण. घडी घडी काळ वाट लटकती तलवार आहे आपल्या, पण तरी सुद्धा अजून आपल्याला सूद आलेली नाही. दारू पेलेले बरे, त्यांची रात्रीची पेली तर सकाळी तरी उतरती. आपण कोणत्या नशेत आहेत? आपल्याला कधी उतरणार आपली ती नशा? अहमची नशा आहे, ममची नशा आहे, हितमची नशा आहे. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी माते नकोवती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेली. अहम मी माझं, मी माझं. बरोबर, तिथं नको, तिथं रिप्लाय येणार आहे. बस बसा. विठ्ठला विठ्ठला आता मला कोण सांगाल आपण पुढे आलो होतो? कोण सांगेल? कीर्तनकार प्रवचनकार पहिले सांगणार. तैसे अहममतेची लवड सवडी लवड सवडी मातेन पवती बापू, म्हणून मला मी माझं माझं कीर्तन आहे असं म्हणलं तरी देव त्याला भेटत नाही. अहम, आणि हे सगळं माझा मठ आहे, माझा आश्रम आहे, हे माझ्या गाय आहेत, हे सगळं माझं राष्ट्र आहे, नाही भेटू शकत त्याला. आणि जन्म मरणाची दुथडी नदी, जन्म मरणाची, आम्ही माळशेज मधून येतो ना उन्हाळ्यात गावाला, त्यावेळेला ती गवत सुकलेली असतात डोंगरावरची, आणि कोणतरी विडी टाकतो, ती जळून राख होतात. आता ती मेली का नाही गवत? चला, तुम्ही तर शेतकरीच आहेत, आपण सगळे. ती माळशेजच्या डोंगरावरची गवत आहेत, त्याच्यावर विडी पडली आणि ती गवत जळून गेलं. गवत मेलं का? मेलं गवत? नाही मेलं? नाही मेलं ना? आपण जे नदीवर येऊन सोडून आलोय, त्यांना पेटून आलोय, ते मेलेत का? आणि ते मेले असते तर पित्र कोणाला घालायची आपल्याला? वर्ष श्राद्ध कोणाची? दशकरेला कोण शिवणार आहे? आपल्याला एकच शरीर माहिती. बाबाच्या माग पिशव्या वाहता मेलो आपण, काळ्याची पांढरी झाली. ज्ञानेश्वरी वाचली नाही आपण. बाबा बोले, राजा बोले, दल आले, आपल्याला काय घेणे? आणि माऊली म्हणतात येथे वडील जे करतील त्याचं सामान्य लोक अनुकरण करत असतात. येथे वडील जे करतील तयाला वडील म्हणजे नुसता पांढरा पिकलेला बाबा नाही, अनुभवाची शिदोरी आहे ज्याच्याकडं, त्याचा अंगीकार करायचा. इथं जयाची प्रज्ञा आणि शक्ती जीर्ण झालेली आहे, ज्याच्या कब्बशीतला चहा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल करतो, तयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून ये मृत्यू लोकीचे उफराटी. ज्ञानेश्वर महाराज वडील आहे, 1400 वर्षाचे चांगदेव बच्चा आहे, आणि 14 वर्षाची मुक्ताताई वडील आहे. हा परमार्थातला अधिकार आहे, आणि परमार्थातला अधिकार कमवायचा आहे. बाकीचे सगळे कमवलेले आहेत, आणि अधिकार कमवताना गप बसून कमवायचा असतो. जमिनी घेताना कशा चौकात चर्चा चालतात नाही का? लग्न जमवताना जमतील का अशी? आमच्याकडे घाटकोपरला एक कीर्तनकार होते, ते म्हणले मी परीक्षा देता 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 कधी परीक्षक झालो कळालं नाही. चालत आहे मज वळू येते, परमार्थात वाटचाल करावं लागती, आणि परमार्थात नुसती माळ घातली म्हणजे होत नाही. बैलांच्या गळ्याने काय घुंगरमाळा कमी नाहीत, ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांच्यात परिवर्तन नाही ना, म्हणून बिगरलो माळकरी म्हणतात नको आम्ही आहे तेच बरे.
टिळा टोपी माळ येतो देवाचे गबाळ, वाघदिती पोंगळ पोटासाठी महाराष्ट्र लुटायचं काम चालू आहे. कारण संत म्हणतात ना, लुटा लुटा संत जन. तर यांनी माणसं लुटायचा धडाका धरलेला आहे. पाया पडायचे पैसे इकायला काढलाय का बाबा? कीर्तनाचे पैसे मागायचे नसतात. भक्ती ज्याला करायची नाही करायची तर गप घरी काढायचं. संतांच्याला कमीपणा नाही आणायचा. कीर्तनकारांनी पैसे नाही मागायचे, गायकांनी नाही मागायचे, मृदुंगाचार्यांनी नाही मागायचे. आपण धंदा नाही करत, आपण भक्ती करतो. पण मी तुम्हाला सांगेन, महाराजांना कमी द्या कीर्तनकार बाबांना. पण जे 8 दिवस तुमच्या गावात आहेत ना, त्याची कदर करा जरा. बाबाने छेंछे भिले, त्यांचे 500 कमी केले तर चालेल. जो राबतो त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. ज्ञान पाहिजे, ज्ञान. ज्ञान म्हणजे ही बडबड चाललेली, त्याला ज्ञान नाही म्हणत ज्ञानेश्वर महाराज. दासबोधामध्ये एक प्रमाण सांगितलं, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव बोलीचे ज्ञान. आपण आपल्याला पाहायचं. भांडणं झालं, एकमेकाचं गचुंड धरतो, त्याला म्हणतो ओळखला का मला, तू ओळखलंय का मला? कोण तू? आता तू बारीक होता तेव्हापासूनच म्हणतोय ओळखलंय का मला. जेव्हा जन्माला आलं तेव्हा बाळ रडतं ना, कोहम कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. हे मारामाऱ्या करतो, टोणगा झालाय 50 वर्षाचा, तरी म्हणतोय मी कोण आहे. आहे मी हा कोण, करावा विचार. 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 म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, निवृत्तीचा. आमरे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, निवृत्तीचा. माये ज्ञानेश्वर निवृत्तीचा, निवृत्तीचा. काय स्वाभिमान आहे बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांना काय अभिमान. मी कोणाचा आहे, मी कोणाचा आहे, निवृत्तीचा आहे. अरे अंगीकार ज्यांचा केला नारायण, निंद तेही. तो वाल्या कोळी लुटेर होता, एवढी पापी नाही का आपण? वाल्या कोळ्याने किती पाप केली होती, 7 रांजण भरली होती. आणि ते काय ह्या याच्यातले नाही. आज आपण लहान होतो तेव्हा रांजण केवढे होते, केवढे मोठे होते रांजण. आता हे तर कलियुगातले झाले. त्रेतायुगातला रांजण केवढा असेल. आणि ते रांजण भरले होते, एक मोर एवढा खडा, एक मोर एवढा खडा. आणि ब्राह्मण मारले, आयरे गैरे मारले, त्याचा काही तपास नाही. आपण बी रोज तेवढे मारतोय ब्राह्मण. आपण ब्रह्म आहोत, शुद्ध चैतन्य आहोत, परमात्म्याची छबी आहोत आपण. पण आपल्या डोक्यात घुसवलं, मी हंडे आहे, हो, मी वायकर आहे, मी डोंबरे आहे, मी बाई आहे, मी पुरुष आहे, मी गायक आहे, मी वादक आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या. कशाने जाईल कोटी ब्रह्म हत्या? मुख देवाला पाहिल्यानंतर ब्रह्म हत्या जाईल. कारण देव आणि आपण एक आहोत. देवातून आपल्यात काडी मात्र बदल नाही. हे किती लोक जाणतात. अद्वैत कुसारी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अद्वैत कुसरे विरळा जाणी. त्या विरळात नंबर लावण्याचा प्रयत्न करा, चान्स मिळालाय. माणसाचं शरीर भेटले. ते वरचे म्हणतात भिकारी खाली यायचं, आणि खालचे म्हणतात वर जायचं. इथं काय आहे? इथं सगळं जमलं जातं. इथं आत्म्याची भेट घेता येते.
आत्म्याची भेट झाली ना, कांदा मुळा भाजी मग अवघी वृक्षवल्ली आम्हा अनंत रूपे अनंत वेशी देव नटला. सगळ्यांमध्ये तुम्हाला चैतन्य दिसणार, सगळ्यांमध्ये. तुम्हाला चित्रपटातला कोणता हिरो सांगू? अमिताभ बच्चन सांगू. अमिताभ बच्चन कुली बी होतो, शहेनशाह पण होतो, इन्स्पेक्टर पण होतो, डाकू पण होतो, डॉक्टर पण होतो, मिलिटरी मॅन पण होतो. पण तरी तुम्ही त्याला ओळखता का नाही? हा कोण आहे? अमिताभ बच्चन. त्याचं नावही जरी वेगळं दिलं, त्यांनी पोशाखही बदलला, तरी तुम्ही ओळखता का नाही? तसा देव अनेक रूपांनी, अनेक नावाने, अनेक रंगाने नटलेला आहे. विठ्ठला 40 तळी भरला, रीता ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला. विठ्ठल 40 तळी भरला, रीता ठाव नाही उरला. कोण्या दृष्टीने पाहिला, काय पाहिलं आता? विठ्ठल जळीस तळीवरला, रीता ठाव नाही उरला. त्या विठ्ठलाची भेट घ्यायची. पंढरपूरच्या आले असेल दर्शन घेऊन, तुम्ही आले असेल दर्शन घेऊन, या विठ्ठलाची दर्शन घ्यायचं. विठ्ठल जळीस तळीवरला. एवढी सुद्धा रिकामी जागा नाही. म्हणून अर्जुना, मी नसे ऐसा कौनु ठाऊ असे, परी प्राणी याचे दैव कैसे, जे न देखती माते. का? त्यांना चष्माच नाही दिला बाबाने. इथे सुद्धा बघा, दोन आहे चष्म्यामध्ये, दोन भाग आहेत. जवळचं पाहायचं असेल तर एक आहे आणि लांबचं एक आहे. तसं लांबचं जे आहे ना, ते रामकृष्णारी. लांबचं पानं म्हणजे रामकृष्ण, तो बी मंत्रच आहे. आणि एक गूढ गम्य ज्ञानदेवाला दिली. रामकृष्ण बेवड्याला बी माहिती आपल्या गावातल्या, पण ज्ञान गूढ आहे. त्याच्यासाठी संतांची सेवा करायची असते. गाईला पान व्हावं लागतं ना, गाईला, तसं बाबाला पान व्हावं लागतं. आणि मालकाला पाहून गाई पान होते का? वासराला पिऊन देतो का आपण? वासराला पिऊन द्या बरं. अहो, आपल्या देशात अशी काही माणसं आहेत, खाट्या गाया सांभाळतात. खाट्या गाया आपण सोडून देतो आणि ते सांभाळतात. काय पुण्यवान महात्मे असतील ते. आपल्या घरात सोडून वैद्य मरो. आपली अशी भूमिका आहे. ज्याने आपल्यावर उपकार केले त्याच्यावर अपकार करतोय आपण. हे सगळं आपल्याला देणार आहे. जसा बाबाला पान व्हावं लागतो, तनू मनू जीवे चरणाशी लागावे. आणि आम्ही लय बाबांचं केलं, आम्ही लय बाबांचं केलं, हे सुद्धा डोक्यात नाही पाहिजे. अगरवता करावे दास सकळ. मग गाई पान होता, तुम्ही व्यालेली गाई पान होता का खाटी? व्यालेली ना. आता मला गाई सांगायची का बाबा सांगायचं? आता आपण महाराष्ट्रामध्ये खाट्या गाया पान वितोय का दुत्या गाया पान वितोय? पोचतोय कोणत्या आपण? ओसी वांज गाय ते कैशी दूध आणि साय. हे गायीचं नाही सांगायचं. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते. साधू साठी तुका म्हणे वत्स धेनू याच्या चित्ती, तैसे मज येती. साधू सांगायचंय, गाय नाही सांगायची. साधू कोणाला, गाय कोणाला दूध देणार? पांढरच दूध देणार कोणी गेलं तरी. तसं साधू ते राया रंका पारणे आमोदाशी. मी जे खातो ना ते तुम्हाला देतो. सेवितो हा रस वाटे तो आने, देवे तो हारस वाटे तो आने का, देवे तो हारस वाटे तो आने का. झाले होऊ नका प्राणवरी, झाले होऊ नका प्राणवरी, झाले होऊ नका प्राणवरी. वाटे तो हारस वाटे तो आने का, वारे होऊ नका रान. देवे तो हारस वारे होऊ नका रान. वारे स्वतः चाखलं त्यांनी
आणि मग दुसऱ्याला वाटायला सेवितो हा रस. कोणता? आंब्याचा रस. कोणता रस? ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा मदनामध्ये ठोवा महाराज कीर्तन करत असणार. बरोबर काय? तसं नाही सुचणार. तसं सुचणार पण आपल्या गावात तशी पण एक महात्मे यायचे बरं का, ते कुटे बाबा, बाबर बाबा, लय जुन्या जाणत्यांकडे लय बाबांकडे स्टॉक असं. प्रमाण महत्वाचं आहे. प्रमाण पाहिजे. भाजीमध्ये मीठ किती टाकायचं, तेल किती टाकायचं, प्रमाण पाहिजे. नाही तर हाडदान सासरा असं तर ताब्यात फेकून मारेल. प्रत्येकाला प्रमाण आहे. ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस कशाने भेटल? आहे का ब्रह्मरसाचे? महाराष्ट्रात आहे का ब्रह्मरस? कशाला म्हणतात? काय नाही, त्यांचं कोणाच काय ऐकायचं नाही, आपलं आपलं चालू द्यायचं. चालू द्या असं. मनोमार्गे गेला तो मार्ग दाऊन गेले आधे. मार्ग धावणे गेले संतांच्या माग जायचं आपल्याला. संतांच्या माग आपण चाललोय मनोमार्गाने. संतांचे संगती मनाच्या मार्गाला गती. आकळावा. बैल बघा, बैल कशी आकळतात. आपली तशीच गती होणार आहे. आज नाही ना आकळलो, त्या उसाच्या गाड्यांना जी बैल चालले बघा, त्यांची नाकाची जे होले ते अजून वर सरत चालले. तू का सरत चालले तू वर? आज जर नाही आपण ऐकलो तर व्यसन आपल्याला बी बसणार आहे बैलाच्या घेऊन. ते दिसतंय चित्र, चित्र दिसतंय. कंती ते ना करा बाळाचे पाय पाळण्यात दिसतातच ना, काय पुढं पराक्रम करणार आहे. माळगाला म्हणले छे छे, आमचे पाहुणे म्हणायचे ते गंड्या दोऱ्याचं सांगू नको घ्या. त्यांचे बरोबर आहे. तुम्ही सांगा बरं, माळ घातल्या फायदा व्हायला पाहिजे ना. बैलांच्या गळ्यानी का माळ घातली सांगा चला. बैलांच्या गळ्यात का माळ? मामा, बैलांच्या गळ्यात का माळ? शेतकऱ्याला माझ्या वाटते म्हणून काय? मांडवत बांधलाय बैल, ही इकडे जेवायला मांडवत बैल आहे आणि रात्रीचा मालक बाहेर गेला
झोपायच्या अगोदर तर खोळून वाजायला लागले. म्हणले काहीतरी धोका आहे. है की नाही? धोक्यापासून सोडवतो घडी घडी काळ वाट याची पाय, त्या तडाख्यातून माळ सोडवते बर का. माळ सोड. अजून एक काम आहे. नांगराला बैल चालतो ना, असं खाली घुसवलेलं आहे लोखंडी नांगर. त्याच्यावर कधी कधी आपण बारीक होतो तर आपल्याला बसवायचे का नाही, नाही तर दगड ठेवायचे. असं खाली घुसून चाललाय, त्याचा घाम निघतो. पण एक बैल असं त्या तासात एक वर आहे आणि चालताना खोळूम त्या नादावर चालते. नादावर नाचतात का नाही डीजे लावल्यावर, तसं त्या नादावर तो चालतोय. मग श्रम जाणवत नाही त्याला कामाचा. हरवला बैल कुठं चरायला नेला आणि गेला तिकडं कुठं तर कानोसा घेत जातोय. वाजते बरं का, घंटीचा आवाज येतोय. आपण बी फसलेलोय बाजारात, रानात चरायला गेलेलोय. मोरकेच रानात आहे. आमदार, सरपंच, खासदार, बुवा मोठाले कुराणात सोडलेत काय चरायला नुसते. त्यांच्या मागे आपली भी तेच आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, मेला बाप मसना गेला. देखत देखत नाचो बंधू होय कैसा झाला. देखत देखत नाचो पंचो तो हे कैसा झाला. देखत देखत नाचो पंचो संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे तर आपलं जीवन सार्थक. आजोबा मेले, पंजोबा मेले, खापर पंजोबा गेले, 84 लक्ष युनीमध्ये तरफडते. कोण सोडवणार त्यांना? आपलं उत्तरदायित्व आहे. आणेवारीला नाव लिहिलंय ना. बापाची हाडण आईची चामडी घेऊन आलो ना उसने आपण, त्यांना कोण सोडवणार? आपण त्यांचं खातो, पित्र घालतो. कशासाठी? बापाचं सूक्ष्म शरीर फिरते. आमची आई म्हणते गावाला आलो, तू जात नाही तिकडे बघायला, तिकडे जात नाही बघायला. तो शेजारी इकडे सरत चाललाय, इकडे सरत चाललाय. मी म्हणलं आई आता ते डोक्यात घेऊ नको, देवाचं नामस्मरण कर. नाही तर तो इकडं सरतोय, तो इकडं सरतोय. जर गेली तर बांधाव येडी बाबळून येशील. त्याला इकडं सरूनच नाही रे. ते मी फक्त माझ्या आईचं सांगतो, असं समजू नका तू. घरोघरी मातीच्या चुली. मानवी जीवनात आल्यानंतर काही कोणती श्रीमंती कमवली? श्रीमंत तुकाराम महाराज यांचा कीर्तनाला अभंग घेतलाय. कोणत्या गाडीमध्ये आले होते तुकाराम महाराज? कोणती श्रीमंती आहे त्यांच्याकडे? देव प्राप्त केला, हरी आला होता, मग कैसी भय चिंता. आता कशाची भीती राहिली? सर्व सत्ता आली. अजून एक प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. त्रिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. योगी याची संपदा त्यागाने बांधे, उभय लोके केर्दे सोहळा मान. उभय लोके केर्दे सोहळा मान. उभय लोकी केर्दे सोहळा मान. उभय लोकी योगी याची संपदा
गायक नाही. महाराजांना साथ दिली पाहिजे. महाराजाचा गाडा उठायला लागला तर हात लावला पाहिजे. योग्याची संपदा त्याग आणि शांती. उभयलोकी कीर्ती सोहळा माना. उभयलोकी कीर्ती सोहळा. बघा आपली ती संपत्ती आहे ध्यान. ऐका ध्यान. आळंदीमध्ये आपले डॉक्टर बाबा सांगतात ना, ध्यान महत्वाचं आहे. ध्यान ध्यान एक बी माईचा लाल करीत नाही. भाजनाला लय पुढं राव आता ह्याची ध्यान. कशाचं ध्यान करतो रे तू? त्या गळ्यात माळ नाही काय नाही लटारण्या. नाव खराब करतो तू. हे काय पिक्चर मधली गाणी आहेत का? इथं भजन करणाऱ्याच्या गळ्यात माळ पाहिजेच. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यांनी. ज्ञानेश्वरी घरात पाहिजे ना आपल्या. आणि पोरांना शिकवायचं असेल तर हे शिकवा. आळंदी जाऊन बघा एक दिवस, जरा आळंदीत राहा. त्या पोरांकडे पाहिलं तर डोळ्यात पाणी येते आपल्या. वारकरी शिक्षण संस्थेत आम्ही थांबलो होतो, जेवायला बसलो त्यांच्या बरोबर ना. पहिली पितळी येते, पहिली डाळ येते. डाळ म्हणजे नुसतं पाणी आणि मग त्याच्यावर भात पडतोय. पण त्या ज्ञानात सात्विकता आहे. ज्ञान मिळेल त्यांनी. आपली पोरं ढाब्यावर ऐकतीने नाही ऐकणार. ती रगील दोडके ते. त्यांना बैलाच्या योनीला गेलं चाप बसल ना तेव्हाच कळत. साधी त्या नाकामध्ये साधा आपल्या केस टोसला कशा गुदगुल्या होतात काय. आणि वेसन घालताना दामन फिरवायचंय, कपकणी घुसवायचंय त्याच्या. म्हशीच्या योनीला गेलो. आता तुम्हाला विचारणार डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर इंजेक्शन घ्यायच्या का गोळ्या घ्यायच्या? तर आपण काय पसंत करणार? ब्राह्मण का गोळ्या निघून नाही. शहाणा माणूस येतो तो टोचा मला डॉक्टर टोचा, मला जरा महत्वाच्या कामाला जायचंय उद्या. टोचून कळत, तसं नाही कळत. डॉक्टरकडे गेलो, झोप होतं बघा आपल्या त्याच्या गादीवर. आणि पायाला असं गुदगुल्या करतो काय आपल्या तो गुदगुल्या करतो. म्हशीच्या युनीला गेल्यावर इंजेक्शन कसं देणार आहे डॉक्टर? असा गोळा फिरून देणार आहे का? गपकनी टोकणार आहे. आणि मग ती मागून नरसळे. हे होणार आपल्या सगळ्यांचं. आता नाही जर केलं तर पुढं तेच आहे. खंती ते न करा गाढवण कुत्रीच होणार. तुकाराम महाराजांची सासू बी कुत्री झाली होती, गाढव झाली होती. ते म्हणले मामी भजन करा. मामी म्हणली नाही. आणि एक दिवशी आली उकुरड्यावर सरायला. तर मंडळीला म्हणते तुझ्या आईला बोलव. ती बघ आली उकुरड्यावर. संतांचं ऐका आणि संत ओळखायला शिका. वांगी कशी चेक करता? वांगी भाजी कशी चेक करता? भाजी तर नीट चेक करता येते काय? मुंबईला असे गंजर लागतात. आम्हाला सांगितलं घरी का भाजी आणून आपल्याला नाही कळत. म्हणले एखादी आजी बघायची आणि तिने चेक केली का तिने घेतली का म्हणायचं आपल्याला एक द्या बघून. पण मी यांची गंमत पाहिली. असा गंजर लागलेला असतो. पहिली ती ना ती बाजूला काढची वरच्या आणि खालची घेती. वरच्या बाजूला ठेवती आणि खालची घेती. आणि थोड्या वेळाने दुसरी आली का ती बी तसंच करती. वरच्या ठेवती बाजूला आणि खालच्या काढते. आता पहिली वरच्या कुठं पाठवल्या होत्या, आता ही खालची निवडून काढ. भाजी तरी निवडता येते का? बुवा निवडायला चालले तर गुरु शोधायला. आणि आमची गुरु आहे ना, आमच्या गुरुचा पंढरपूरला आश्रम आहे, आळंदीला आहे. तिथं काय नुसतं खायचं झोपायचं हागायचं तेवढ्यासाठी आहेत का आश्रम? आश्रम जीवनाचं सार्थक करण्यासाठी आहे. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया आत्म्याची प्रत्यक्ष अनुभूती आली पाहिजे. मिरची खाल्ल्यावर किती दिवसांनी अनुभूती ती? मिरची आणायला सांगितली बापा माणसाला, तो आणली नाही मिरची. घरची सांगणार पोपटी घेऊन या, नाही तर हिरवी घेऊन या. मिरची मध्ये फरक आहे ना. बाबामध्ये असं का नाही पोपटी आणि हिरवा. बाबा निवडायचे, गुरु शोधायचे. तुम्हाला सांगतो जे फोकस मध्ये नाही, पिक्चर मध्ये नाही ना, त्या बाबाकडे ज्ञान आहे. आणि ज्याचे नुसतेच बॅनर लागले भंपकगिरी आहे सगळी. आपल्याला भंपकगिरीच आवडते ना. हो हा, त्याच्यासाठी नाही कीर्तन. कीर्तन म्हणजे फॅसलाय. आलो कशासाठी? मी आला सुकोटून या जाशी कवने रेठाया. कुठं जाणार आता? घरदार नाही तुझ्या अवघी लटाकीचं माया. सावध होई बाप्पा. बाप्पा म्हणले ते आपल्याला त्यांनी दांडकी काढाय पाहिजे होती आपल्याला. किती सांगू तरी नाही ऐकती. भटकीचे जुन्नर तालुक्यातली शिवी घातली का नाही तुकाराम महाराजांनी. पुढे शिंदळीचे. घोडी गुलाबीचं नाहीये कीर्तन प्रवचन. मजा आहे काय? खुळखुळा आहे काय कीर्तन? आता काय परिस्थिती आली? खुळखुळात केला का नाही पोरांच्या हातात दिलेला?
पोरं नादवले आपलं. कीर्तन म्हणजे असं आहे, शुद्ध होतो माणूस. कीर्तन चांग होय घरी जाताना असं सतेज गेलं पाहिजे माणूस. आंघोळ केल्यावर कसं माणूस फ्रेश होतो, तसं कीर्तनाला गेल्यानंतर भाग गेला, क्षीण गेला अवघा झाला. ब्रह्मीभूत काया होत होतसे कीर्तन. शरीर ब्रह्मरूप होत. इकडे आपण आळेपाट्याच्या गेले खाली गेले तर बघा एका गायीची समाधी, गायीचा पुतळा बनवलेला आहे, स्मारक बनवलेले आहे. हो. शरीराचं सुद्धा सोनं होतं आपल्या. आळंदीमध्ये ज्ञानदेवाची मुक्ताबाई सनद ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सांगितलं देहा मोक्ष होय साधन ते सांग. ज्ञानोबा मला सांगा दादा. मुक्ताताई म्हणते मला सांग ना दादा, देहाला मोक्ष मिळेल ते. आत्मा तर मुक्तच आहे, देहाला मोक्ष मिळवायचा आपल्याला. त्याच्यासाठी पहिलं या कुडीवर तुळशी पत्र ठेवायला पाहिजे. या देहावर तुळशी पत्र. मी या देहाची नवऱ्याची माळ नवरीच्या कंठी आणि नवरा वैकुंठी वाट पाय आपली, ही माळ घातली पाहिजे, मंगळसूत्र घातलं पाहिजे. माळ घातल्याशिवाय जगायचं नाही आणि माळ घातल्याशिवाय मरायचं नाही. आणि मेले तर तुळशी पत्र मंजुळ्याची माळ घालूच आम्ही तुमच्या माड्यावर, त्याने काय उपयोग होणार नाही. तरी आम्हाला असं वाटतं जाता जाता तरी याला गती भेटावी. असा संतांचा महिमा आहे. येतो हिताचा कळवळा हळते हाते हृदय काळा येतो हृदय हाते गळा येतो हाती मरुनी काळा, भक्ती हाती मरुनी काळा, भक्ती हाती मरुनी काळा. येतो हिताचा कळवळा हळते हाते हृदय काळा. मिक्स भाजी झाली की नाही, मिक्स भाजी. येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळतळा. येतो हिताचा कळवळा पडती काळा हाती म्हणून या बुडते हे जग न देखरे डोळा. हरिपाठ झाल्यावर तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. पुढे या नदीत बुडायला गेले होते का आपण? पुढं बुडतोय आपण. बुडते हे जन भव नदीचे पाणी रे गड्या. का म्हणे पण तू का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे. भव नदी मी निघालो तरलो आम्ही. हो तरायचे आपल्याला. संतांना कळवळा येतो म्हणून कधी कधी घालून पाडून बी वरतात ते. तसं गोडी गुलाबीनी नाही कळत माणसाला. संतांची भेट व्हायला पाहिजे. संत म्हणजे माणसं नाही, इथं माणसंच झाली संत. पडा म्हणे आमच्या पायानं होईल तुमचं कल्याण. संत ही पदवी ज्ञानाला आहे. ज्याच्याकडे आत्मज्ञान आहे त्याचं नाव संत आहे. जो आत्मज्ञान आपल्याला झाले दुसऱ्याला करून देतो त्याचं नाव संत आहे. आणि त्यांची भेट होणं बरीच अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. कीर्तनकार पायरीला 15 दमडीला 16 आहे. आणे आलं तर त्याचा बाप दुसरा लगेच तयारच. पण संत भेटणं अवघड आहे. आणि तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. टाना टोना स्वतःची प्रॉपर्टी वाढवणे, स्वतःचं नाव लौकिक वाढवणं हे बी नाही वाटत त्यांना. त्यांना असं वाटतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वधर्मी थोरू अवसरी उदारू आणि आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. साधू वेड्याचं लक्षण दाखवणार, मला काय अक्कल नाही असं दाखवणार. आणि आपल्याकडे उलटे ज्याला अक्कल नाही ते दाखवते. हाती 1.5 पान सदावरतीच मान. उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याच्याकडे आहे तो दाखवित नाही. ज्याच्याकडे पैसे भरपूर आहे ना ते दाखवित नाही, ते खरेदी घेतं. आणि जे विकिते ते ब्रेसलेट
गळ्यात जाड चेन, बुलट, बुट्टो टोक 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 टोक. हं? कमी आहे ना, त्याला दाखवायची हौस जास्त आहे. संत दाखवत नाही. असे आपले ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर अनाथ ज्ञानाचा अनाथ सागर ज्ञानेश्वरी आपल्या घरी पाहिजे, हरिपाठ पाहिजे, ज्ञानदेवाचा सार्थ गाथा पाहिजे, अमृत अनुभव पाहिजे, चांगदेव 65 पाहिजे. नुसते आळंदीला जाऊन पंक्ती घालून उपयोगाच्या नाही, तर देखावा आहे देखावा. हे समजून घ्यायचं आपल्याला. 16व्या वर्षात क्रांती केली का, त्यांना संन्यासाची कार्टी म्हणून दूषण होतं आणि त्यांना हयादीत त्यांच्या माऊली म्हणून पदवी भेटली. कशामुळे पदवी मिळालेली आहे त्यांना? निवृत्तीदादांनी त्यांना अनुग्रह दिला. निवृत्तीदादाला कोणी दिला? गहिनीनाथांनी. गहिनीनाथांचे आईबाप कोण? कोण गहिनीनाथाचे आईबाप? त्याला आईबाप नाही, तो जगावर मेहरबानी करतोय आणि आपली पोरं भरसांडलीत सगळी. चिखलाचा गोळा गहिनीनाथ जगावर उपकार करतो. त्यांचे गुरु कोण? त्यांचा आईबाप कोण? उकुरड्यातून उकरून काढलेले जगावर उपकार करतात. त्यांचे गुरु कोण? गोरक्षाचे गुरु कोण? माशाच्या पोटातून आलेला जगाला ज्ञान देतोय आणि आईच्या पोटातून आलेला मांस खातोय. आणि आई बी म्हणती खा खा, तुझी तब्येत सुधारली पाहिजे. कोरोनात माळ काढली. कमाल आहे राव. पोरगी वर्षभर झाली, लग्न केलं, तिकडे गेली, नंतर वर्षाने म्हणली आई मला नाही तिकडे राहायचं, बाबा मला नाही तिकडे राहायचं. बाप लगेच म्हणतो ये माझ्याकडे घरी राहायला, नाही का? तुझी काय असेल ते मी जबाबदारी स्वीकारेल, पण तू तिकडच राहिली पाहिजे. माळ घातली ना त्याच्या नावाने, त्या देवाच्या नावाने माळ घातली, तो करील ना. आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे का बरं फेमस झाले? स्वतःच्या पोराचं लग्न बाजूला ठेवलं आणि कोंडाण्याचं लग्न केलं. आपलं स्वतःचं बाजूला ठेवलं पाहिजे, पण मनुष्याने स्वतःचं जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. आई बाप पोरं एक नाही, कोण कोणाचं आपल्या. आपुली आपण करा, सुटायचे आपल्याला आणि गुतवले कोणी? आपणच. ते मदारी आला माकडं पकडायला, त्यांनी काय केले? चणे ठेवले, चणे कळशीत, आणि त्यांनी घेतल्या मुठी भरून आणि म्हणले आता मला सोडत नाही. चण्यांनी पकडले आपल्याला, मुठी सोडल्या नाही ना त्यांनी, गेला पकडून. आणि मग झाली भागी आणि देवजा. मिलिटरी चालला देवजा, भागी लागली रडायला. माकडाचा माकडीचा खेळ आहे काय आपला? हे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. सार्थ ज्ञानेश्वरी वाचायची. मामासाहेब दांडेकरांची, साखरे महाराजांची गुढार्थ ज्ञानेश्वरी पारायण करून, पारायण करणाराला नीट कळा नाही अजून. आपल्याला कधी कळणार आहे? आपली तर बुद्धी इकडे लय चालती, इकडे चालली पाहिजे बुद्धी. त्याला म्हणायचं बुद्धीचे वैभव, अन्य नाही तुझे. आणि त्याचं एकच आहे, एक केशवराजी, मला फक्त ईश्वर प्राप्ती करून घ्यायची.
मग जर त्याच्या मागे लागलाय का तुमची सगळी कामं होईल, मग सकाळा सिद्धी. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी अनुग्रह दिला. लई सांगत होते लोकांना, जास्तोपर्यंत सांगत होते, पण नाहीच ऐकलं त्यांचं. रगील दोडके नाहीच ऐकणार. हम नाही सुधरेंगे, नाही सुधारले तर काय होणार, त्यांच्या जोळी तोंडा पडणार आहे. सांगता सांगता गेले, तुका म्हणे मेलो सांगता सांगता, तरी नाही ऐकलं. का नाही ऐकलं? आणि त्यांना भुकायचंय. कुत्र कशाला ठेवले बगल्याच्या बाहेर? भुकायलाच ठेवले. कुत्रे संतांचे कुत्रे, ते संत त्यांचे दास, त्यांना त्यांच्या बापाच्या ऋणातून उतराय व्हायचे. संतांनी त्यांच्यावर उपकार केलेत ना, तर त्यांचे गुरुजी आयुष्यभर ते सांगत गेले. तर ते म्हणले तुला जर जमलं तर हे सांग संतांचा निरोप. तुका म्हणे मज धाडीले निरोपा. कीर्तनकार भूषण पैसे कमवण्यासाठी, नाव लौकिक बॅनर करण्यासाठी नाही, आपला अहम जिरवण्यासाठी कीर्तन आहे. भजन आपला अहम जिरवण्यासाठी आहे. आणि त्याला काय येतं मला काय येतं हे दाखवण्यासाठी नाही. शो नाही, जसा जुगारीत नाही तर तो पत्त्याचा गेम चालतो त्याच्यात शो करायचा आहे, तसा हा शो नाही. ते देवाची आचाडे आळवावे देवा, देवाची आचाडे आळवावे देवा, देवाची आळवावे देवा, देवाची आळवावे देवा. ओस देह भाव टाकोनी या, ओस देह भाव टाकोनी या, देवाची आचाडे आळवावे देवा, देवाची आचाडे आळवावे देवा. देवाची आचाडे आळवावे देवा, देवाची आचाडे आळवावे देवा. कीर्तन करायचं असतं आपल्या आनंदासाठी करायचं असतं, आपल्या आनंदाचा, ब्रह्मानंदाचा आनंद घ्यायचा असतो. दुसरा आपल्या गुरूंना आनंद द्यायचा असतो. तिसरा देवाला आनंद द्यायचा असतो. आणि हे तीन आहेत होय, परत हे एक आहे. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला. आनंद आपल्याला आनंद झाला, आपल्या गुरूंना होता, आपल्या गुरूंना आनंद झाला, देवाला आनंद होतो. त्याच्यासाठी करायचं असतं देवाचे चाडे आळवावे देवा, ओस देह भाव देहाचा बादल तादात्म्य तुटलं पाहिजे. साप कात टाकतो की नाही, साप कात टाकतो, मग तो परत त्या कातीकडे येतो का? माऊली म्हणतात टाकोनी अंगीची खोळी, सर्प निघाला पाताळी, ते त्वचा कोण संभाळी. तसं होतं. शरीर भाव त्यांचा नासला जातो. तै शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती. म्हणून तुकाराम महाराजांना गाढवावरून धिंड काढली तरी काय वाटलं नाही त्यांना. ते उलट त्यांच्या बायकोला राग आला. ब्राह्मणांनी त्यांच्या गळ्यात चप्पलची माळ घातली. सगळे ब्राह्मण आजूबाजूला. बायकोला राग आला, झाडूच घेऊन आली होती ब्राह्मणाला. आता ब्राह्मणाला झाडू नेले लागलं असतं काय, ती घाबरटच असतात ते. मग ते म्हणले त्यांना नाव नको ठेवू. ब्राह्मण बघ 5-6 जण माझ्या मागे, आपल्या लग्नाच्या वेळेला एक मिळत नव्हता म्हणून. आणि तुला काय वाटतं मी काय गाढवावर बसलोय? मी गरुडावर बसलेलो आहे. कारण मी कोण आहे? मी विष्णू आहे. बाबा सांगतात बरं का, बाबा आपल्याला सांगतात तुम्ही देव आहात. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी. संत तत्वमसी विद्या सांगतात. हो, अहम ब्रह्मास्मी शिकवतात. वेदातलं ज्ञान सांगतात आपल्याला. पण वेद आपल्याला कळत नाही म्हणून खाली आले शास्त्र, मग ग्रंथ, पुराण आपल्या गळी उतरवण्यासाठी. पण जे ज्ञान सांगणार आहे ते वेदातलंच आहे. वाचा बोलू वेद नेते, करू संचे केले ते, करू संते केले ते. करो संते केले ते, करो संते केले ते. वेद आम्हावरी रुसून या गेला, पण आम्ही धरले त्याच्या बालाकंठी. तुकाराम महाराज आम्हाला वेद नाही वाचता येत, आम्ही त्याच्या बापाला धरलं. वेदाचा तो अर्थ अमासिक ठावा, एरांनी वाहा भार माता रामेश्वर शास्त्री. तुम्ही नुसतं घोडे काय थोडे वाढवितात ओझे, भावे विनतैसे पाठांतर.
घोडे जसे बोजे वाहतात तसे वेदांतचारी का बोजे वाहतात का नुसते? त्यांच्या बोजातून त्यांना कळालं पाहिजे. नाथ बाबा म्हणतात गाढव चंदनाचे ओझे वाहत असतो पण त्याच्यातील सुवास आणि रस जाणत नाही. तसे आपण पटपाठांतर करणारे गाढव बैल घोडे काय आपण? आपल्याला संतांच्याकडचं ज्ञान भेटलं पाहिजे. बाबाजी चैतन्यांकडे आले. एक कुणबी समाजाचं पोरग आलं ओतूर मध्ये आणि जगद्गुरु पदाला प्राप्त झाले. तुका झाला असे कळस भजन कर अनु रेणू आणि तुकडा तुका आकाशा कुणब्याचं पोरग इकडे येऊन मास्टर होऊन जात. ती आमचा पुणे जिल्हा आहे, तो आमचा जुन्नर तालुका आहे. आणि काय बाबाजींना सांगितलं ते आम्हाला माहित. तिसऱ्याने येऊन सांगितलं का आम्हाला तो सांगतोय. कळून घ्यायचं असेल तर तिथे चैतन्य विजय नावाचा ग्रंथ आहे, घेऊन या. 50-60 रुपयाचाच आहे. पहिले त्याचे संपादक आहेत गुरुवरी पांडुरंग नानाजी घुले बाबा, 20 रुपयाला होता. आता बाबाजींचे वंशज आहेत राजर्षी, त्यांनी 50 का 60 रुपयाला त्याच्यात सांगितलेले बाबाजींना. काय बाबाजींनी काय दिलं तुकाराम महाराजांना? फक्त रामकृष्ण हरी दिलं का अजून काय दिलं ते कळलं त्याच्यातून. कशासाठी हरिपाठ झाल्यावर आपण अभंग म्हणतो. मुख्य महाविष्णू चैतन्याच्या मुळाने हंसरूपी ब्रह्म, त्याला परंपरा म्हणतात. मुख्य महाविष्णूने हंसाचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाला ते ज्ञान सांगितलं. ते विधाता गुज सांगे नारदास. खो खोच्या खेळाप्रमाणे एकमेकाच्या कानात सांगितलं. नारदे व्यासाशी उपदेशले. हो 17 पुराण लिहिली व्यासांनी पण समाधान नाही झालं. वेदाचे 4 भाग केले, शास्त्र रचली. कौरवांचं आणि पांडवांचं कुळ यांच्यातून निर्माण झालेलं आहे. त्या 3 अंबा अंबिका अंबिलिका त्यांना वंशवृद्धी वाढवण्यासाठी त्यांना गर्भधारणा करून दिली. यांच्यामुळे व्यासांच्यामुळे रावणाचा अहंकार घालवला. परंतु तरी पण मी असाच होतो, मला काहीच कळत नाही. मी ज्ञानानंद आहे. चतुर्श्लोकी 4 भागवत त्याच्यामध्ये सांगितलं मी ज्ञानानंद आहे. खिन्न परिस्थितीत सरस्वती नदीच्या किनारी होते. तिथं आल्यानंतर नारद मुनींनी त्यांना त्या ब्रह्मनामाचा उपदेश केला. ब्रह्मनाम ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे वरी सुखच होऊ द्या. ब्रह्मनामाचा त्यांना उपदेश केला. गुरुजी प्रेझेंट देतात बघता शिष्याला बरं का. त्या काळात असो गुरुजी शिष्याला बक्षीस द्यायचे. नारद मुनींना ब्रह्मदेवाने ज्ञान दिलं आणि असं साधना केली. नारद मुनीवर प्रसन्न झाले ब्रह्मदेव आणि स्वतःचा ब्रह्मविना नारद मुनीला देऊन टाकला. आता बाबा आपल्याला देतात का बाबालाच आपल्याला द्यायला लागते. त्या नारद मुनींनी व्यासांना सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर ज्ञान दिलं बरं का. एकनाथी भागवत ग्रंथ 1ला अध्याय 145 ते 155 नंबरच्या ओळी घरी गेल्या मराठीत वाचा. कानाला न मागता ते ज्ञान सांगितलं. कानाला टच नाही होऊन दिलं. त्यांच्या जिभेला नाही कळालं, प्राणाला नाही कळालं, सूर्याला नाही दिसलं, डोळ्याला नाही दिसलं. अशा पद्धतीनं त्या गूढ गम्य ज्ञानाचा उपदेश केला. ज्ञानेश्वर महाराज मराठीत सांगतात. आपण जर इथं वावराच्या कडेने एखाद्या रस्त्याच्या कडेने वावर आहे आणि एखादा शेतकरी पेरतोय, त्याच्या पिशवीमध्ये बी हातात मुठी देऊन सोडते, नळ्यातून गुपते, कोणाला कळत नाही. शेजारचा म्हणतो पेरणी चालली, काय पेरतोय रे? पेरणी चाललेली दिसते पण काय पेरतोय हे कळत. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेविला नव्हे बीजाची वाहिले. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये बीजाची वाहिले. कोणतं? बाजरीचं, गव्हाचं, ज्वारीचं, कोणतं? ब्रह्म बीज वाहिले गुरुजींनी. ते ब्रह्मदेवाने नारद मुनींना व्यासांना दिलं. मग व्यासांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि मग समाधान झालं त्यांचं. त्या व्यासांनी राघव चैतन्यांना ज्ञान दिलं. राघव चैतन्यांनी केशव बाबाजी चैतन्यांना ज्ञान दिलं. ते तुकाराम महाराजांना दिलं. ते निळोबारायला दिलं. तिथे यादव बाबाला दिलं. तुकाराम बाबाजी चैतन्यांचा वंशज त्याला दिलं. हे गुढ गम्य ज्ञान तुकोबारायला भेटलं. वाटत सुटले. जाताने तुकाराम महाराज म्हणून केले नाही देऊला. जाताने म्हणतात मी वासुदेव तत्वता. तुम्हालाही कळेल तुम्ही कोण आहे. विचारिता आहे ठाऊक भाग्यवान दुर्भागी संत आणि भाग्यवान संत आहेत त्यांच्याकडे गेल्यावर कळेल. जाताना ते म्हटले नाही मी तुकाराम महाराज देऊच आहे. आम्ही
वैकुंठवासी वैकुंठवासी, आलो आलो याच याची कारणासी कारणासी, बोलिले जे ऋषी साच साच भावे वर्ताया. मी देह नाहीये, माझं गाव वैकुंठ आहे, मी वैकुंठात आहे. ते वैकुंठ कुठे आहे? आत्ता या घडीला आपण वैकुंठात आहे. पण आपल्या डोक्याचा मेंदू झालेला आहे कमजोर. हरिपाठात म्हणतो सर्वत्र वैकुंठ हे आसे. हे आसे सर्वत्र सर्वत्र हरिमुखे बाळा, हरिमुखे हरिमुखे बाळा, हरिमुखे हरिमुखे. आता आपण कुठे येंदेवऱ्यात आहे का वैकुंठात आहे का मसनात गेलो वैकुंठ भूमीत गेलो आपण. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आता आपण बी अग्निरूप होणार सरनाव गेलो, त्याच्या अगोदर नाही. संत तसं करतात, आपल्याला पाप बी लागू शकत नाही, पुण्य बी स्पर्श करू शकत नाही. सर्वत्र वैकुंठ केले. आता आपण येंदेवऱ्यात नाही, वैकुंठात येत आपण. पण हे कळायला जरा थोडस आपलं काय व्हायला लागेल, बैसता संतांचे संगती मग कळो येतील कमळात. तुकाराम महाराजांना बोध भेटला. जाताना म्हणले आम्ही वैकुंठावरून आलतो, देववरून नाही आलो आम्ही. मी तुकाराम नाही, मी वाणी नाही, मी मोरे नाही, मी वासुदेव तत्वता. आपण पण तसेच आहोत. न कळलं तरी आपण तसेच आहे, कळलं तरी तसेच आहे. आणि कळलं तरी आपण परत महाराज समजतो. कळल्यानंतर आपण काय समजलं पाहिजे? स्त्री नाही, पुरुष नाही, मी बाप नाही कोणाचा, मुलगा नाही, मी भाऊ नाही, मी कोणाची बहीण नाही, मी ब्रह्मरूप आहे असं समजलं पाहिजे. कळालेली बी तसे, न कळालेली बी तसेच. तुकाराम महाराजांना वाटलं सांगावं वाटलं पाहिजे बरं का, कीर्तन करा असे लोक म्हटले पाहिजे. तुम्ही नाही म्हणले पाहिजे माझं ठेवा माझं ठेवा. नांगराला बसलेला बैल पराणी घालूनच उठवावा लागतो का नाही? तसं बाबा सांगा ना, बाबा तुमचे अनुभव शेअर करा ना, सांगा ना. मग ती कुठं सांगतील आपल्याला? विचारल्यानंतर परिप्रश्नेन सेवया. ती त्यांची सेवा आहे. संतांची सेवा म्हणजे प्रश्न विचारायचे परमार्थातले. बाबाला खायला प्यायला घालून डंगऱ्या नाही करायचा नुसता. प्रश्न विचारायचा ना, आपल्याला डंगऱ्या व्हायचंय, आपल्याला मजबूत व्हायचंय, गुटगुटीत व्हायचंय, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करायचंय. म्हणून बाबाची संगत आहे आपल्याला. तुकाराम महाराजांना ज्ञान भेटलं, सांगत राहिले आणि शेवटी माणूस वैतागले. ते म्हणले सांगू नाही, ऐकते नाही, तरी एकदा चान्स घेऊ अभंगाचं. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता पुढे हाची नका करो नाज आयो साथा, नका करो नाश आयो सकारांच्या पाया माझे दंडवत, सकारांच्या पाया माझे दंडवत, सकारांच्या पाया माझे दंडवत, सकारांच्या पाया माझे दंडवत. हाती
करू नाश काय गेलं, मातीत गेलं आयुष्य. कीर्तनाची वेळ झाली तशी आपली बी वेळ झालेली जायची. आता उघडी डोळे जरी तुझं अद्यापिने काय आईनी काही 9 महिने 9 दिवस दगड वागवलं काय? मातेची या खोळा दगडाला पोटास संवेदनाहीन. डॉक्टरच्या येतात ऑपरेशन करायला गेले ना, त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये इंजेक्शन मारतात आणि गुलीचं इंजेक्शन मारलं त्याला आतमध्ये गेले विचारतात कोण तुम्ही, तुमचं गाव काय, मुलं किती, कामाला कुठे, सगळे प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले का लगेच कापाकापी करायला सुरुवात करील का नाही डॉक्टर? ठणठणा बोंबलं ना ती, याचा अर्थ त्याला भूल चढलेली नाही. तशी आपल्याला भूल चढली पाहिजे, ब्रह्मज्ञानाची बधीर झालं पाहिजे. आपण बधीर इकडं झालेलो आहे, व्यवहारात बधीर झालो पाहिजे. आपल्याला व्यवहारातलं काही नाही कळालं पाहिजे, पण परमार्थातलं कळालं पाहिजे. त्याचं नाव तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. आता तरी पुढे हाची उपदेश, हाची अंडरलाईन करा, हाची म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या ज्ञानाचा जप करा, तप करा, ध्यान करा, नका करू नाश. आयुष्य जात आहे, काळ जपत असे, काळ्याची पांढरी झाली ना तरी परत काळी करायचं काम चाललेले. पण उद्धव कळत नाही एका क्षणी झालं आणि आता उर्वरित टाइम थोडा आहे. हो तर आपलं काम केलं पाहिजे पण नाही करणार. आणि हे सांगत असताना संत कसे सांगतात, आळंदीत जावा, आळंदीत विद्यार्थी कसं दर्शन घेतात बघा. दंडवत साष्टांग दंडवत. हे 8-5 तत्वाचं शरीर, मन, बुद्धी आणि अहंकार अशी मिळून ही अष्टधा प्रकृती. देवा तुझ्या चरणावर समर्पण आहे, माझा अहंकार समर्पण आहे, माझी बुद्धी समर्पण आहे, माझं मन समर्पण आहे आणि हे पंचमहाभूताचा गोळा हा समर्पण आहे. सकळांच्या पाया माझे दंडवत. तुम्ही काय करा, आपलं चित्त शुद्ध करा. चित्त कशाने शुद्ध होईल? अनुग्रहाच्या ज्ञानाने चित्त शुद्ध होणार, ध्यानाने शुद्ध होणार. हो पाण्यात अंगठी पडलेली आहे, पाणी भरताना 12 देताना अंगठी पडली, मग अशी चिवडाचिवडी करून भेटणार आहे का अंगठी? शांत बसलं पाहिजे का पाणी आपोआप नितळ होईल आपली अंगठी. असं हाईच वैसोनी. मग अंतकरण शुद्ध होईल आणि मग परमात्म्याची छबी प्रत्यक्ष दिसेल. अभंगाचं दुसरं चरण. सकाळाच्या पाया, सकाळाच्या पाया, सकाळाच्या पाया माझे दंडवत. सकाळाच्या पाया, सकाळाच्या पाया, सकाळाच्या पाया माझे दंडवत. माझे दंडवत. जे हो दंडवत. आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झालं तर शत्रू मित्र होती, आणि आपले जर मित्र शत्रू व्हायला लागले का समजायचं आपलं चित्त पक्क शुद्ध झालेले. शुद्ध झाल्यानंतर शत्रू मित्र होतं. वाघ खात नाही,
चित्त शुद्ध तरी शत्रू होती मित्र व्याघ्र न खाती सर्प. असं आहे बरं का, आजच्या काळात बी आहे. अशी किती महात्मे आहेत आपल्या गावात बी आहेत बरं का. रात्रीचं पाणी भरायला जातात, इकडून ऊस इकडून ऊस, पण त्यांना वाघ नाही काय करत. वाघ समोर बी येतो बरं का, आणि तू म्हणतो येतो आपल्याच जातीचे आहेत, माझे जातीचे. मग मी म्हणलं काय करतो, ते म्हणले वाघ. म्हणलं तुम्ही वाटवाकडी करून जाता का? म्हणले नाही, वाघ वाटवाकडी करून जातो, वाघ वाट. असं होतं आज आता या घडीला असं होतंय. हे भविष्यात स्वप्नातल्या चर्चा नाही चालल्या. असं होऊन गेलो तर आमचे बाप हत्तीवरून साखर वाटीत होते ना, आता गोदीत हमाली करतोय तू. आजही आता तसं घडतंय. सकळांचे पाया माझे दंडवत, नम्र होऊन सांगतो लागून या पाया करा रे बापांनो, आमच्या बापांनो साधन करा. पाया पडून सांगतो हो, लागून या पाया किंवा सकळांच्या पाया माझे चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झाल्यावर देव ताबडतोब भेटतो. देव कुठं काळ्या पाण्यावर गेला नाही, फासावर गेला नाही. देव आत्ताही दे. तुमचं बसणं उठणं झोपणं सगळं त्याच्या समवेत चालू आहे, त्याच्या संगतीत आहे. तो नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही. कहा पगदारू अनेरा देख, जहा देखे तो सब उसी ने गेरा. भरला घनदाट हरी सगळीकडे तो नटलेला आहे. देव नटलाय नानापणा. ती दृष्टी आपल्याला द्या. त्याच्यासाठी चिंतन करावं लागतं, ध्यानधारणा करावं लागती. उठला का बोकाळला, उठला का बोकाळला नाही, ध्यान करावं लागतं. सुंदर ते ध्यान झाल्याशिवाय कीर्तन चालू होऊ शकत नाही. राहू आता ध्यान म्हटल्याशिवाय भजन चालू होत नाही. तसं दिन रजनी हाची धंदा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. सतत मनामध्ये सारखं त्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. एक बीज भाव झाला पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. हित ते करावे, हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे, हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन. ते करावे शिट्टी झाली पाहिजे. तमाशा चालतो, फेटे उडावली. इथं पण आनंद झाला पाहिजे. काय नाचे उडे आपुलिया छंदे. नाचे आनंदे आवडी. एक वेळ मोठ्या प्रेमाने प्रभूचं नाम चिंतन करूया. विठोबा Rama
कशी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे गेले ते माझे जीवने पण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकार. मी काही खास कीर्तनकार बाबा नाही, पण एका चांगल्या महात्म्याच्या पायाजवळ बसण्याचा योग आला. ते म्हणले तुला जेवढी अक्कल आहे तेवढं सांगायचं, जास्त पाजळायचं नाही. जेवढं जमलं त्याच्यात माझ्याकडून काही कसर झाली असं मला वाटत नाही. सगळ्या बाजूनी चांगलं परतून घेतलेलं आहे की नाही. तर झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, आमचे गुरुवर्य वायाळ बाबा, कीर्तनकार बाबा कीर्तनाला आले की नाही, हे महाराज कीर्तनकार आहे, हे बाबा पण कीर्तन करतात. आणि आजोबा तुम्ही एकदम षटकार मारला एकदम पाहिजे, आपल्याला आशीर्वाद द्यायला पाहिजेत ना. आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने सगळं होत असतं. कोणी एक माणूस घडतो ना त्याच्या पाठी मग हजार लोकांची जाडा झुडपांची सुद्धा आशीर्वाद असतात, त्यावेळेला सगळी गोष्ट घडत असते. आमचे वायकर बाबा आहेत, आमचे बाळासाहेब लय पळतात आपल्यासाठी, सारखे बाळासाहेब गाडी घेऊन येणार, सोडायला येणार. आता जोडी जर भेटली मला एक सेवा घडावं लागती, सेवा करावं लागते. आणि संतांचं करतोय आपण, काय आपल्या कोणाचं करतोय? आपल्या बापाचं ना आपल्या घरची लग्नाची पूजा पोराची वगैरे नाहीये, आपली घरभरणी नाहीये. हा ज्ञानदेवाच्या घरभरणीचा आहे. ज्ञानदेव रचिला त्यांच्या मंदिराचं कार्य करतोय. खारीच्या वाट्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. खारीला नाही सेवा करता आली, तो पूल बांधता आली तर ती काय करायची, वाळूत जायची, असं अंग घासायची, त्याला वाळू घ्यायची आणि परत तिथे इटा दगड टाकलं तिथे सांध्यात असं करायची का परत झटकायची. घडलिया सेवा आता भय नाही आहे सेवा हे घडलिया सेवा समर्थाची. समर्थांची सेवा घडल्यानंतर कशाची भीती नाही, काळ नाही करू शकत बळ आपल्याला. पण जर समर्थाची सेवा नसं घडली तर कोरोना आलं का आपण कपारीला लपून राहू. महाराज लोक तर लय कपारीला होते, त्याची चरणही आठवत नव्हती, त्याला अशी कपारीला जाऊन बसले आणि तसे बाहेर आले म्हणले तू का म्हणे काळ आता न करू शके बळ. असं काय कळ येईल अंतकालीन प्राण प्रयाणाचे निर्भीड. त्याही काळात संत मालिकेचं कार्य चालू होतं. जेवढ्यांना जमल, डॉक्टर जसे डॉक्टर आपल्या शरीराचे डॉक्टर आहेत आणि संत आपल्या आत्म्याचे डॉक्टर आहेत. जर जमलं तर आत्म्याचं रक्षण करा, शरीराचं रक्षण करतील. पोरं कामाला लागली मेडिक्लेम काढून ठेवतील, हॉस्पिटलमध्ये नेतील, पण आत्म्याचं संरक्षण, आत्म्याचं रक्षण फक्त संत आणि आपण स्वतः करू शकतो. आपल्या आत्म्याचं संरक्षण करा. एक गोष्ट सांगून थांबतो. भगवान कृष्णाला अर्जुन म्हणतो काय ते सेवा तुम्ही केली होती ना आत्तापर्यंत, आमच्या देहाची केली होती, आमच्या देहाचं रक्षण केलं, पण श्रीमद भगवद्गीता सांगून आमच्या आत्म्याचं संरक्षण केलं. हो, आमच्या भावाला लाडू देऊन त्या भीमाला विष घातलं होतं तेव्हा पण तुम्ही आमचं रक्षण केलं. आमच्या पत्नीला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पण देहाचंच रक्षण केलं होतं. लक्षाग्रहात 5 पांडवांना आमच्या आईला पेटून देण्याचा प्रकार केला होता तेव्हा सुद्धा तुम्ही आमच्या देहाचंच रक्षण केलं. पण श्रीमद भगवद्गीता सांगून आमच्या आत्म्याचं हित केलं, आत्म्याचं पतन थांबवलं. जमलं तर आत्म्याचं पतन थांबवा, आई बापाच्या आत्म्याचं पतन थांबवा. त्यांना नाही डॉक्टरकडे नेता आली तरी चालेल, पण त्यांना माळ घातल्याशिवाय मरू देऊ नका. आणि आजारी असतील म्हणले मला डॉक्टरकडे ने, तर म्हणायचं डॉक्टरकडे नेतो पण माळ घालीत असेल तर नाही ते इथंच मर. तिच्या हितासाठी तिने कसं आपल्याला चामटून बालवाडीत बसवलं होतं तसं तिच्या हिताचं आता आपल्याला करायचंय. तर त्याची धन्य माता पिता याची. मुलांचं पण तेच करा. पोटासाठी गेले असतील अमेरिकेला, पोटी इथं भराणी म्हणून अमेरिकेला गेले, हे भूषण नाही. ते अमेरिकेतले लोक इकडे येऊन आपलं दिव्य ज्ञान घेऊन जातात. सनातन संस्कृतीचं ज्ञान आपल्या मुलांपर्यंत घेऊन जा. आणि कीर्तन प्रवचन निवडताना बाबा निवडा तांदळातले जसे खडे निवडतात. कीर्तनाला बसायला काहीला जमत नाही मांडी घालून, असे प्रॉब्लेम आहेत. तर त्या वेळेचं सोनं झालं पाहिजे, अशा पद्धतीचं जीवन आपलं सार्थकी करा. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, भैरवीमध्ये म्हणतील तुम्हाला जास्त शिकवायची गरज नाही, तुम्हाला लय बरोबर माहिती आहे. यांना मी माहिती आपण दिलेले पैसे परत वाचून पोस्टात जाऊन भरून येतात. ती जशी बचत कळते ना तशी इकडचा व्यापार करा. आणि ही भैरवीत म्हणणारे माझ्याकडून काही चुकलेलं नाही,
मी जे सगळं बोलले ते ज्ञानेश्वरी भागवत तुकाराम महाराजांचा गाथा धरून बोललेले. माझ्या पदरचं काहीच नाही, माझ्या गुरूंनी माझ्याकडून वधून घेतलंय. त्यामुळे मला असं म्हणायचं काही गरज नाही. काही चुकलं असेल तर माझं, बरोबर असेल तर गुरुजींचं. सगळं जे आहे ते श्री गुरूंचं आहे. मी करता नाही, करता राहिलं तर परत जन्माला यावं लागतं. म्हणून कर्तृत्व संपून टाकायचं असतं. लग्नाला बसलेला नवरा बायकोला सांगतं ब्रह्मार्पणमस्तु, ब्रह्मार, फुलं सोड, तांदूळ सोड, पाणी सोड, तूप सोड, सगळं ब्रह्मार्पण वस्तू. आणि ज्यावेळेला तेव्हा समर्पित करतो तेव्हा आपल्या नावावर राहत नाही. एक वेळा माऊलीचं भजन करू आणि नंतर भैरवी होईल. ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ईश्वर माऊली. सज्जनांच्या चरणावर समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय